श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसाच्या कालावधीत तुमच्या पाठीमागे तुमच्या नकळत ब्रह्मांडात एक असा गुप्त व अत्यंत शक्तिशाली खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. देवाचे परमगुरु बृहस्पती आणि सुख वैभवाचा महासमर्थशाली कारक शुक्र एकाच वेळी थेट तुमच्या 7व्या घरात म्हणजे भागीदारी आणि वैवाहिक स्थानात एकत्र ठाण मांडून बसणार आहेत. हा केवळ आकाशातील ग्रहाचा साधा संयोग नाही, तर हा नियतीचा एक असा भयानक आणि रहस्यमय इशारा आहे, जो तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्या शत्रूची झोप उडून देणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक अफाट पैसा मान सन्मान खेचून आणणार आहे. पण सावधान मित्रांनो, हा काळ जितकी मोठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे, तितकी ती तुमची मोठी परीक्षा सुद्धा सुद्धा घेणार आहे. कारण जर या 26 दिवसात तुम्ही आळस केला, तर एक छोटीशी चूक केली किंवा तुमच्या समोर येणारी ब्रह्मांडीय चिन्हे ओळखण्यात अपयशी ठरला, तर तुमच्या नशिबात आलेलं हे प्रचंड ऐश्वर्य, राजासारखे जगण्याची संधी क्षणात मातीमोल होऊ शकते. तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. आजवर तुम्ही ज्या पैशासाठी, नोकरीतील प्रगतीसाठी आणि स्वतःच्या हक्काच्या गाडी घरासाठी स्वप्नासाठी दिवस रात्र रक्ताचं पाणी केलं, ते नशिबाचं बंद कुलूप या 26 दिवसात अचानक कसं उघडणार? जे विरोधक व पाठीत खंजीर खुपसणारे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, तुम्हाला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक अचानक तुमच्यासमोर मान झुकून हात जोडून का उभे राहणार आहेत? तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरलेली कोणती गुपित नकारात्मक शक्ती आता मुळासकट नष्ट होणार आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आचार्यांनी सांगितलेले तो एक गुप्त भयानक शक्तिशाली महाउपाय कोणता आहे, जो तुमच्या आयुष्यातून गरिबी व संकटाचे नामोनिशाण मिटू टाकू शकतो. मित्रांनो, आणि दोन अशा कोणत्या विशिष्ट तारखा आहेत, त्याला तुम्हाला सावध राहावेच लागेल. हे सर्व रहस्य आणि या सुवर्ण काळाचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही वेळ एकदा हातातून निसटली, तर पुढची अनेक वर्ष तुम्हाला अशी सुवर्ण संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, शांतपणे एकांतात बसा आणि मी जे काही सांगतोय ते एकाग्रतेने ऐका. येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसाच्या कालावधीत तुमच्या पाठीमागे तुमच्या नकळत ब्रह्मांडात एक असा गुप्त, रहस्यमय, अत्यंत शक्तिशाली खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. विचार करा, आकाशातील दोन सर्वात मोठे, महायज्ञी आणि महासामर्थ्यशाली ग्रह, देवाचे परमगुरु बृहस्पती आणि सुख वैभवाचा महानायक शुक्र, एकाच वेळी थेट तुमच्या 7व्या घरात म्हणजे भागीदारी आणि वैवाहिक स्थानात एकत्र ठाण मांडून बसणार आहेत. या आकाशातील ग्रहांचा केवळ साधासुद्धा हा संयोग नाही मित्रांनो, तर नियतीचा एक असा भयानक थेट इशारा आहे, जो तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्याची झोप उडवून देणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अचानक अफाट पैसा असो, सुख व मानसन्मान खेचून आणणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 8 जून ते 4 जुलै 2026 हा काळ तुमच्या करिअरला आणि नोकरी व्यवसायाला एक नवी आणि उंच झेप मिळवून देणारा अत्यंत शक्तिशाली काळ ठरेल. तुमच्या राशीच्या सप्तम भावात आधीपासूनच ज्ञान आणि भाग्याचा कारक असलेले गुरुदेव विराजमान आहेत आणि आता त्यात सुख, वैभव व ऐश्वर्याचा कारक शुक्र सामील होत आहे. ज्योतिषशास्त्रातील हे दोन सर्वात मोठे, महाज्ञानी आणि शुभग्रह एकत्र आल्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रचंड वाढणार आहे. आजवर तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टांकडे, तुमच्या कौशल्याकडे जे लोक मुद्दाम डोळेझाक करत होते किंवा तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या कामाची स्तुती करताना थकणार नाहीत आणि तुमची योग्यता सर्वांसमोर सिद्ध होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नोकरीच्या ठिकाणी तुमची व्हिजिबिलिटी, मान सन्मान आणि प्रभाव कमालीचा वाढणार आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी, सिनियर्स आणि बॉस तुमच्या कामाची विशेष दखल घेतील, ज्यामुळे तुम्हाला एखादी नवीन मोठी जबाबदारी, मानाचे पद किंवा एखादा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट दिला जाऊ शकतो. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन, बदली किंवा पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल आणि प्रत्येक वेळी तुमचे काम होऊनही यश हुकत असेल, तर या 26 दिवसांच्या काळात त्यासंबंधी अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. ऑफिसमधील तुमचे विरोधक आणि तुमच्या पाठीमागे राजकारण करणारे लोक पूर्णपणे मवाळ होतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जे जातक विशेषतः कन्सल्टिंग,
शिक्षण क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी, क्रिएटिव्ह फील्ड, कला, लेखन, व्हिडिओ क्रिएशन, अभिनय किंवा पब्लिक डीलिंग आणि मार्केटिंगशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या दैवी वरदानासारखा ठरेल. तुमच्या बुद्धीला आणि कल्पकतेला योग्य दिशा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अव्वल ठराल. नवनवीन कल्पनांमुळे समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल. व्यवसायात भागीदारासोबत पार्टनर सुरू असलेले मतभेद संपतील आणि नवीन फायदेशीर करार किंवा मोठ्या ऑर्डर मिळतील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असल्याने आळस झटकून पूर्ण ताकदीने कामाला लागा. भौतिक सुखे, हक्काचे घर, गाडी आणि मालमत्ता योग. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शुक्र हा तुमच्या कुंडलीत केवळ वैभवाचाच नाही, तर तुमच्या सुख, भागीदारी आणि मोकळ्या वातावरणाचा स्वामी आहे. हा सुखेश ग्रह आता थेट तुमच्या सप्तम भावात गुरुसोबत आल्यामुळे भौतिक सुखांशी संबंधित तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असाल किंवा एखादी चांगली मालमत्ता, जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या 26 दिवसांच्या कालावधीत तुमचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचे अतिशय प्रबळ आणि राजेशाही योग आहेत. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा आर्थिक नफा मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला एखादे नवीन वाहन 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर खरेदी करायचे असेल किंवा सध्याची गाडी अपग्रेड करायची असेल, तर 8 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि शुभ ठरेल. याशिवाय जे जातक आपल्या घराचे नूतनीकरण, रेनोव्हेशन करण्याचा, घर अधिक सुंदर, आधुनिक आणि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी देखील हा काळ सर्वोत्तम आहे. कौटुंबिक पातळीवर आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसाय भागीदाराकडून किंवा जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ किंवा मोलाचे सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी हा 26 दिवसांचा काळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्णकाळासारखा असणार असला आणि गुरु शुक्राची युती तुम्हाला राजा बनवण्यासाठी सज्ज झाली असली, तरीही या संपूर्ण कालावधीत 2 अशा विशिष्ट तारखा आहेत ज्या दिवशी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. ब्रह्मांडात होणाऱ्या ग्रहांच्या काही अंशात्मक बदलांमुळे या 2 दिवशी तुमच्यावर मानसिक तणाव वाढू शकतो किंवा तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे गुप्तकट रचून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. या 2 तारखा आहेत जून 17 आणि 29 जून 2026. या 2 दिवशी विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. रागावर ताबा ठेवा आणि विशेषतः पैशांची मोठी देवाणघेवाण करताना किंवा कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना घाईगडबड अजिबात करू नका. तुमची एक छोटीशी घाई किंवा बोलण्यातील कटुता तुमच्या हाताशी आलेली मोठी संधी हिरावून घेऊ शकते. स्टार या विशिष्ट तारखांना नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी ऑफिसमधील राजकारण किंवा तुमचे विरोधक सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तुमच्या गाडीघराच्या स्वप्नात किंवा महत्त्वाच्या कामात ऐनवेळी काही अडचणी निर्माण करून तुमचा संयम पाहिला जाऊ शकतो. पण घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. हा काळ केवळ एक परीक्षा असेल. जर तुम्ही 17 आणि जून 29 रोजी शांत राहिलात, कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही आणि आचार्यांनी सांगितलेल्या महाउपायांचे पूर्ण श्रद्धेने पालन केले, तर शत्रूंचे सर्व डाव उलटून पडतील आणि 1 जुलै उजाडता तुम्ही पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर असाल. त्यामुळे या 2 तारखा डायरीत किंवा मोबाईलमध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या जगण्याचा आधार आहे. ते म्हणजे तुमचे कुटुंब आणि तुमचे प्रेम जीवन. विचार करा, जेव्हा सुख, सौंदर्य आणि आकर्षणाचा महानायक शुक्र थेट तुमच्या 7व्या घरात म्हणजेच वैवाहिक स्थानात प्रवेश करतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात काय घडू शकते? गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या घरात जे विनाकारण वादविवाद होत होते, पैशांवरून होणाऱ्या कटकटींमुळे घराची सुखशांती हरवली होती, ते सर्व त्रास आता संपणार आहेत. पती-पत्नीमधील जुने हेवेदावे, संशयाचे वातावरण आणि विनाकारण होणारे गैरसमज मिटून तुमच्या नात्यात एक नवीन आणि अभूतपूर्व गोडवा निर्माण होणार आहे. इतकेच नाही, तर जे जातक बऱ्याच काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात थकून गेले होते, त्यांच्यासाठी या 26 दिवसांत एखादे अत्यंत प्रतिष्ठित आणि मनासारखे स्थळ चालून येण्याचे प्रबळ योग निसर्गाने बनवले आहेत. पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, खरी जादू तर तुमच्या प्रेम संबंधांमध्ये लव्ह लाईफ पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या नात्यात कमालीचा दुरावा आला असेल, तुमचा जोडीदार तुमच्याशी नीट बोलत नसेल किंवा रुसून बसला असेल,
तर या काळात त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचे प्रेम अचानक कैक पटीने वाढलेले तुम्हाला दिसेल. तुमचा जोडीदार स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि जुने सर्व वाद विसरून तुम्हाला घट्ट मिठी मारेल. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल आणि आजवर भीतीपोटी त्यांना आपल्या मनातील भावना सांगू शकला नसाल, तर या 8 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान घेतलेला पुढाकार तुमच्या प्रेमाला लग्नाच्या बेदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादे मोठे सरप्राईज किंवा अशी मौल्यवान भेटवस्तू मिळणार आहे, ज्याने तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मांडात सुरू असलेला हा इतका मोठा आणि शक्तिशाली चमत्कार तुम्हाला असाच सहजासहजी मिळणार नाही. जसे मी सुरुवातीला म्हणालो होतो, हा काळ जितका शुभ आहे तितकीच ही तुमची परीक्षासुद्धा आहे. या गोचराचा तुम्हाला 100% फायदा मिळावा, शुक्राची आणि गुरुदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि तुमच्या प्रगतीला कोणाचीही वाईट नजर लागू नये, यासाठी आचार्यांनी एक अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली आणि महाउत्कट उपाय सांगितला आहे. हा उपाय जर तुम्ही या 26 दिवसांच्या काळात चुकूनही चुकलात तर हाताशी आलेले भाग्य निसटायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा उपाय अत्यंत गांभीर्याने आणि श्रद्धेने ऐका. हा महाउपाय असा आहे की या संपूर्ण 26 दिवसांच्या कालावधीत तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या चरणी लीन व्हायचे आहे. महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांच्यासमोर दिवा लावून ओम नमः शिवाय या महामंत्राचा जमेल तितका शांत चित्ताने जप करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाची उपासना केल्याने शुक्राचे सर्व प्रकारचे दोष आणि कुंडलीतील नकारात्मकता समूळ नष्ट होते आणि त्याचे शुभफळ कैक पटीने वाढते. हा सुवर्णकाळ तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, अखंड समृद्धी, अफाट पैसा आणि आनंद घेऊन येवो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नशिबाने दिलेली ही संधी हातची जाऊ देऊ नका. आता वेळ आली आहे तुमचे नशीब बदलण्याची. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाकाल कृपा ठेवा असे नक्की लिहा. ज्यांच्या कमेंटमध्ये जय महाकाल असेल त्यांच्या